गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। मान्सून अंदमानातून लवकरच केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल हवामान तयार झाल्याची सध्या तरी परिस्थिती आहे। आज आपण मान्सूनच्या प्रवासाबाबत तसंच राज्यातल्या मान्सूनपूर्व पावसाबाबत ज्येष्ठ कृषी हवामानतज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। साबळे सर, ॲग्रोवनमध्ये आपलं स्वागत आहे। सर, येत्या 4 ते 5 दिवसात राज्यातलं हवामान कसं राहील? कोणकोणत्या भागात उन्हाळी पावसाचा दिलासा मिळेल? काय माहिती आहे? साधारणपणे महाराष्ट्राच्या मध्यावर उत्तर दक्षिण दिशेने 1006 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब आहे। दक्षिणेच्या बाजूनं म्हणजे हिंदी महासागराच्या बाजूनं 1008 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब आहे। त्यामुळे जास्त दाबाकडून हवा कमी दाबाच्या दिशेने वाहते। या नियमाने मोठ्या प्रमाणात आता बाष्प वाहून वारे आणतील आणि काही येत्या 4 ते 5 दिवसात सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे। त्याचप्रमाणे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे। याबरोबरच हवामानाच्या अनुकूलतेबाबत समुद्राच्या पाण्याचं तापमान तपासलं जातं। आताच नुकतंच जे हवामान पाण्याच्या हिंदी महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागात तापमान पाहिलं असता ते 304 केल्व्हिन पर्यंत वाढलेलं आहे। मान्सून पुढे सरकायला अतिशय अनुकूल स्थिती निर्माण होईल, मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होईल, मोठ्या प्रमाणात ढगनिर्मिती होईल। सध्या केरळातही पाऊस सुरू आहे, परंतु मान्सूनचं आगमन तिथपर्यंत झालंय असं अधिकृतपणे सांगितलं जात नाहीये। त्याला कारण असं की सलग 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस पाऊस तिथं व्हावा लागतो। त्यात थोडाही खंड पडला तर मान्सूनचं आगमन सीमारेषा आता सध्याला तरी या ठिकाणी 25 मेला मान्सूनचं आगमन होतं, त्याच ठिकाणी सध्या तरी सीमारेषा दाखवली जाते मान्सूनच्या आगमनाची। म्हणजेच साधारणपणे 10 दिवसांनी मान्सूनचं जे आगमन आहे ते सध्या स्थितीमध्ये केरळात पोहोचायला 10 आणखीन 5-7 दिवस लागणार, 4-5 दिवस लागणार आहेत। मात्र तिथून पुढे मान्सूनचा वेग वाढेल आणि मान्सून वेगाने पुढे उत्तर भारतामध्ये जाईल। कारण उत्तर भारतामध्ये, मध्य भारतामध्ये केवळ 1000 हेक्टोपास्कल किंवा त्याहून कमी हवेचा दाब आहे। मान्सूनच्या प्रगतीला हे हवामान अतिशय अनुकूल ठरणार आहे। आता होणारा पाऊस हा देखील अतिशय उपयुक्त ठरणारा पाऊस आहे। त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत हळद आणि आलं लागवड केलेलं नाही किंवा इतर काही पिकांच्या लागवडीसाठी थांबले असतील पण पाण्याची थोडीफार सोय असेल, अशा ठिकाणी या लागवडी उरकणं आता गरजेचं आहे। पुढच्या काही 10-12 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल पूर्णतः होईल असं सध्याच्या स्थितीवरून तरी वाटतं। त्यामुळे खरीपाच्या पेरणीला देखील त्यानंतर वेग येईल। मात्र 65 मिलीमीटर ओलावा झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत। अनेक शेतकरी फोन करून विचारतात की धुळवाप पेरणी करू का? धुळवाप पेरणी करू नये, त्याला कारण काय की मान्सूनचं आगमन कधी होत आहे त्यानुसारच 65 मिलीमीटर ओलावा झाल्यानंतर पेरणी केल्यास आपल्याला दुबार पेरणीची वेळ येत नाही। ती टाळण्यासाठीच केवळ या पाऊस चांगला झाल्याशिवाय पेरण्या करू नये। कोकणामध्ये हात रोपवाटिका तयार करायला आता अनुकूल वेळ आहे आणि त्यासाठी भाताची रोपं तयार करण्यासाठी गादी वाफ्यावरती पाऊस चालू होताच कोकणामध्ये आणि भात लागवड होते तिथं रोपं तयार करण्याच्या दृष्टीने गादी वाफ्यावर बियाणं टाकावं आणि ते झाकून घ्यावं, होळीमध्ये टाकावं आणि झाकून घ्यावं। याबरोबरच या खरीप हंगामामध्ये आपण ज्या फळबागांची लागवड करणार आहे त्यासाठी खड्डे घ्यावेत। 3x3 आकाराचे, 3x3x3 आकाराचे खड्डे मोठ्या झाडांसाठी, तर 2x2x2 आकाराचे खड्डे मध्यम उंचीच्या झाडांसाठी आणि मध्यम आकाराच्या झाडांसाठी घ्यावेत। म्हणजे उदाहरणार्थ आंबा, त्यानंतर नारळ, सुपारी अशी उंच आणि मोठी वाढणारी झाडं जी आहेत त्यांच्यासाठी 3x3x3, चिकू आणि इतर जे आहेत डाळिंब असेल, इतर छोटी झाडं असतील, बोर असेल, यांच्यासाठी 2x2 आकाराचे खड्डे नीटपणे शेणखत आणि मातीने भरून घेण्यापूर्वी
तळाला दाणेदार कीटकनाशक टाकावं, त्याच्यावर सिंगल सुपर फॉस्फेट टाकावं आणि त्यानंतर खड्डे थरावर थर माती आणि शेणखताने भरून घ्यावे. पाऊस सुरू होताच रोपांच्या लागवडी कराव्या. अशा प्रकारे शेतीचे नियोजन करत असताना खरीप हंगामाची पूर्वतयारी देखील आता पूर्णतः करावी. आपण पीक पद्धती ठरवली असेल तर त्या जाती उन्नत जातींचं बियाणं आपण जमावं आणि रासायनिक खतांची जमवाजमव करून घ्यावी, जीवाणू संवर्धनांची जमवाजमव करून घ्यावी. पाऊस सुरू होताच पेरणीची तयारी करावी, अवजारांची दुरुस्ती करावी. अशी कामं आता या 4-8 दिवसामध्ये उरकणं गरजेचं आहे.